नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आनंदाची बातमी आहे। या योजनेमध्ये ज्या काही पात्र महिला आहेत तर त्या पात्र महिलांच्या ज्या काही याद्या आहेत तर त्या आता प्रसिद्ध व्हायला लागलेल्या आहेत। आता प्रतीक्षा संपलेली आहे की कोणत्या महिला पात्र होतील, कोणत्या महिला अपात्र होतील। तर या संदर्भातल्या याद्या या आता प्रत्येक जिल्हावार प्रसिद्ध होत आहेत। राज्यातील 7,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या याद्या आता या प्रसिद्ध झालेल्या आहेत। काही महानगरपालिकांमध्ये प्रशासनाने असा निर्णय घेतलेला आहे की शनिवार व बुधवार या याद्या प्रसिद्ध होतील। तात्पुरत्या लाभार्थ्यांची तिसरी यादी देखील काही ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। येत्या काही दिवसांमध्ये सर्व जिल्हावार याद्या या प्रसिद्ध केल्या जातील। आपण या याद्या आपल्या मोबाईल फोनवरून देखील पाहू शकतो। यासाठी ज्या समिती गठीत करण्यात आलेल्या आहेत तर या तात्पुरत्या याद्यांवर जर काही हरकती असतील तर त्या हरकती देखील निवारण करण्याचं काम या समितीकडे देण्यात आलेलं आहे। सर्व महिलांना अगदी सहजरित्या या याद्या पाहता येतील अशा ठिकाणी या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील। ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील। आपण आपल्या गावातील अंगणवाडीमध्ये, ग्रामपंचायतमध्ये या याद्या देखील पाहू शकतो। त्याचबरोबर ज्या काही गुगलवरती सर्च करून पण आपण जिल्ह्याच्या वेबसाईटला या याद्या पाहू शकतो। जर महानगरपालिका, नगरपालिका असतील तर त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा आपल्याला या याद्या पाहायला मिळतील व त्यांच्या वेबसाईटवर पण या याद्या पाहायला मिळतील। त्याचबरोबर जे काही वॉर्ड आहेत तर त्या वॉर्डमध्ये देखील या याद्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सध्या एका जिल्ह्याची जी काही यादी डिक्लेअर झालेली आहे तर ती यादी गुगलवर आपण कशा पद्धतीने पाहणार, आपल्या मोबाईल फोनवरून कशा पद्धतीने डाउनलोड करून घेणार तर याची माहिती आपण घेणार आहोत। सर्व जिल्ह्यांसाठी ही यादी डाउनलोड करण्याची प्रोसेस जी आहे तर ती सेम आहे। सध्या आपल्याकडं धुळे महानगरपालिकेनं आपली यादी डिक्लेअर केलेली आहे तर आपण फोनवरून ही यादी डाउनलोड करून घेऊ शकतो। गुगलच्या सर्च बारमध्ये आपण धुळे महानगरपालिका किंवा धुळे कॉर्पोरेशन अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर त्यांची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती धुळे महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल। सध्या खूप सारे लोक या वेबसाईटवरती याद्या डाउनलोड करण्यासाठी प्रयत्न करत असल्यामुळे थोडीशी याच्यामध्ये डाउनलोड व्हायला वेळ होत आहे। काही वेळेला दिस साईट कांट बी रीच अशा पद्धतीचा मेसेज देखील आपल्याला पाहायला मिळतो। पण घाबरून जाण्याची काही गरज नाही, काही वेळातच ही यादी आपल्या फोनवरती डाउनलोड होते। हे जे काही पेज आपल्याला दिसतंय तर हे रिफ्रेश केल्यानंतर ही साईट जी आहे तर ती ओपन होईल। ती साईट ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस तिथं दिसून येईल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी। तर याच्यामध्ये वॉर्ड वाईज याद्या ज्या आहेत तर त्या डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक वॉर्डची वेगवेगळी यादी इथं देण्यात आलेली आहे आणि त्याच्यासमोर डाउनलोड हा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे। आपल्याला ज्या वॉर्डची यादी पाहायची असेल तर त्या वॉर्डच्या समोरचा डाउनलोड हा ऑप्शन आपण क्लिक केला तर ती यादी आपल्या फोनवरती डाउनलोड होऊन जाईल। याच्यामध्ये डाउनलोड झाल्यानंतर यादीमध्ये आपण जी काही अर्ज भरताना माहिती दिली होती तर ती सर्व माहिती आपल्याला या यादीमध्ये पाहायला मिळेल। आपण या यादीमध्ये आपले बँक अकाउंट नंबर जो काही दिला होता तर तो व्यवस्थित आलेला आहे की नाही तर हे चेक करणं गरजेचं आहे। या यादीमध्ये आपल्याला आपलं नाव, वय, आपला पत्ता, त्यानंतर आपल्या बँकेचे डिटेल ही जी काही सर्व माहिती आहे तर ती व्यवस्थितरित्या तिथं अपडेट झालेली आहे की नाही हे पाहावं लागेल। जर या यादीमध्ये आपलं नाव नसेल तर याच्यानंतर देखील काही याद्या अजून प्रसिद्ध होतील, तर घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे। ही जी काही डिक्लेअर झालेली आहे तर ही तात्पुरती यादी आहे। तर अशा अजूनही तात्पुरत्या याद्या प्रत्येक जिल्ह्याच्या डिक्लेअर होतील आणि याच प्रोसेसप्रमाणे आपण प्रत्येक जिल्ह्याची जी काही यादी आहे तर ती डाउनलोड करून पाहू शकतो। जसजशा प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या या प्रसिद्ध होतील तसतसे सर्व अपडेट्स आपण व्हिडिओमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवू। जर या यादीमध्ये नाव नसेल तर आपल्याला घाबरून जाण्याची काहीही आवश्यकता नाही। याच्यानंतर अजूनही याद्या प्रसिद्ध होणार आहेत तर त्यामध्ये आपलं नाव असू शकतं। जसजसे आपण फॉर्म भरलेले असतील, मग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, तर त्या पद्धतीने या याद्या डिक्लेअर होत जातील। जर या तात्पुरत्या याद्यांवरती काही हरकती असतील तर त्या हरकती देखील या ज्या काही समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत तर त्यांच्या माध्यमातून त्या हरकतींचं निराकरण केलं जाईल। त्याच्यामुळं ज्या काही सर्व पात्र लाभार्थी आहेत, पात्र महिला आहेत तर त्या सर्व माता भगिनींना या योजनेचा निश्चितच लाभ मिळेल। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा
व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.